अश्वमेध स्पोर्ट्स वठार आयोजित स्काय चषक 2025 या भव्य ओपन टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना एमजे सनरायझर्स व शिवप्रेमी मलकापूर या दोन संघांमध्ये अतिशय अटीतटीचा व रोमहर्षक वातावरणात पार पडला. अखेरच्या क्षणापर्यंत रंगलेल्या या सामन्यात एमजे सनरायझर्स संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत शिवप्रेमी मलकापूर संघावर 9 धावांनी विजय मिळवून स्पर्धेचे विजेतेपद पटकावलं. या स्पर्धेनिमित्त युवा उद्योजक शरद बेनाडे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. बक्षीस वितरण समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून हातकणंगलेचे आमदार अशोकराव माने, युवा नेते विश्वेश कोरे उपस्थित होते. तसेच डॉक्टर मिलिंद हिरवे, सुहास राजमाने, विश्वास माने, युवा उद्योजक सागर माने, दीपक निलजे, डॉक्टर सत्यजित माने, कुबेर पाटील, अजय नागम, ग्रामपंचायत सदस्य सुहास पाटील, गजेंद्र माळी, संजय मगदूम, संदीप चौगुले, सुरेश नरके, अमोल क्षीरसागर, कपिल कांबळे, दीपक क्षीरसागर, सुहास क्षीरसागर, शिवाजी कुंभार, संदीप क्षीरसागर, सागर पांगे, सुहास पवार, सूरज चव्हाण, सयाजी पाटील, ओमकार जाधव, गजानन पाटील, अमोल चौगुले, चंद्रकांत सुतार, साहिल पटवेगार, बबलू मोरे, गजानन खबाले, ओमकार मगदूम यांच्यासह अश्वमेध क्रिकेट स्पोर्टचे अमोल लट्टे, अनिल सावंत, राजेंद्र शिंदे, अविनाश दबडे आणि पंचक्रोशीतील असंख्य क्रिकेटप्रेमी व खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्पर्धेचे यशस्वी आयोजन, खेळाडूंनी दाखवलेला खेळभावना व प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे स्काय चषक 2025 ही स्पर्धा वठार परिसरात विशेष चर्चेचा विषय ठरली. न्यूज मराठी 24 साठी किशोर जासूद, कोल्हापूर. हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणारं. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणारं.